नमस्कार श्रोत्यो. आज आपण फिरोनी नवी जन्मले मी अरुणिमा सिन्हा यांच्या पुस्तकाचा भाग 5 पाहणार आहोत. माझी थोरली बहीण लक्ष्मी आणि साहेब आले. लक्ष्मीला अश्रू आवरत नव्हते. तिला शांत करत साहेब म्हणाले, हे बघ, ती अद्याप जिवंत आहे. त्यामागे नक्कीच काहीतरी ईश्वरी संकेत आहे. तू काळजी करू नकोस. ही मुलगी इतिहास घडवणार आहे. त्यांच्या पाठोपाठ माझी आई आणि राहुलही येऊन पोहोचले. सगळ्या प्रयत्नांना दाद न देता बाहेर पडणारा एखाद दुसरा चुकार अश्रू सोडला तर एकंदरीत माझ्या कुटुंबियांनी माझ्यावर ओढवलेल्या त्या प्रसंगाला अचाट धैर्यानं तोंड दिलं. साहेबांनी पटापट माझे रिपोर्ट डोळ्याखालून घातले आणि आता पुढे काय करायचं ते डॉक्टरांना विचारून घेतलं. मला ताबडतोब रक्त द्यायला लागणार असल्याचं कळताच त्यांनी आधी 1 युनिट रक्त दिले आणि इतर रक्तदात्यांची शोधाशोध सुरू केली. ते अवघड असल्याचं जाणवताच त्यांनी माझं 2रं युनिट रक्तही घ्या असं डॉक्टरांना सांगितलं. त्याला डॉक्टर तयार होईनात. एकापाठोपाठ 2 युनिट्स रक्त घेणं धोक्याचं असतं, त्यांनी सांगितलं. साहेबांनी आपलं सगळं वाक्चातुर्य पणाला लावलं. कसला धोका? अहो, माझं वजन पहा, माझी तब्येत बघा, मला काही होणार नाही. शिवाय कोणाचा तरी जीव वाचणार असेल तर आपण एवढी तरी जोखीम घ्यायला नको का? अगदी नाखुशीने डॉक्टर तयार झाले. त्यांचीही काही चूक नव्हतं. काही भलं तसं तर घडलं असतं तर ते त्यांच्याच अंगावर शिकणार होतं. पण दुसरीकडे साहेबही माघार घ्यायला तयार नव्हते. शिवाय दुसरा कुठला पर्यायही दिसत नव्हता. माझ्या आईला मधुमेह, भाऊ राहुल धावपळीत गुंतलेला आणि लक्ष्मी आजारी. हाताशी वेळ बिलकुल नव्हता. रक्ताचा तुटवडा जाणवत होता. प्रश्न साहेबांनी अगदी युद्धपातळीवरच हाती घेतला. आमच्या कुटुंबाचं हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. जे घडलं आहे त्याची हळहळ करण्याऐवजी पुढे जे संकट येऊन ठेपलं आहे त्यावर सगळं लक्ष केंद्रित करण्यावर आमचा भर असतो. माझे कुटुंबीय दिसतक्षणी मला एक वेगळाच रूप चढला. शंका, कुशंका, वेदना, आघात यांचे काळे ढग जमलेले होतेच. पण कित्येक संकटांचा एकटीनं सामने केलेली माझी आई समोर उभी होती. मी स्वतःलाच बजावू लागले. बघ बघ, त्या शूर बाईची तू मुलगी आहेस ना? तुला मागे हटून चालायचं नाही. बाकी कुणासाठी नाही तरी आईसाठी तुला ही लढाई जिंकावीच लागेल. सगळ्यांचं मनोधैर्य टिकून ठेवायचं असेल तर या संकटावर मात करण्याएवढी मी खंबीर आहे असा विश्वास त्यांना वाटणं आवश्यक होतं. मी आईचा हात हातात घेतला. तिचा आधार मला हवा होता तितकाच माझाही तिला. साहेब आणि राहुल एकमेकांशी काहीतरी महत्त्वाचं बोलत होते. त्यांचं बोलणं मला ऐकू येत नव्हतं. पण माझ्या भविष्याबद्दलच त्यांची चर्चा चालली होती हे उघडच होतं. नंतर त्यांनी कबूल करून टाकलं की बरेलीला येत असताना त्यांना वाटत होतं की मी बहुधा या जगाचा निरोप घेतला असणार. नव्हे, तसं झालं तर बरंच असंही दुसरीकडे त्यांना वाटत होतं. मी एक निडर, खोडकर, खेळकर आणि नेहमी उत्साहानं सळसळणारी मुलगी होते. सतत काहीतरी विनोद करण्याची, खोड्या काढण्याची मला सवय होती. व्हॉलीबॉल किंवा फुटबॉलसारख्या खेळात भाग घेताना पुरुष खेळाडूंशी 2 हात करायला मी नेहमीच तयार असायची. अशा मुलीला उरलेलं आयुष्य पांगळं होऊन आणि बिछाण्याला खिळून काढावं लागणार या नुसत्या कल्पनेनंच त्यांना कापरं भरलेलं होतं. मी कल्पनाच त्यांना असह्य झाली होती. पण साहेबच ईश्वरी संकेताबद्दलचं नव्हते का बोलले? मी इतिहास घडवणार असं भाकीत त्यांनीच नव्हतं का वर्तवलं? त्यांच्या या उद्गारामुळे मला खूप धीर आला असला तरी पुढे काय वाढवून ठेवलंय कोण जाणे अशी चिंता लागून राहिली होतीच. राहुल अगदी रडवेला होऊन माझ्या खाटेशेजारी उभा होता. तो धड माझ्या नजरेला नजरही देत नव्हता. जणू काही माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगाला तोच कारण होता. खरं म्हणजे राहुल निडर होता. त्याच्या अंगात भरपूर रग होती. मग त्याचं असं भेदरून जाणं हे काही चांगलं चिन्ह नव्हतं. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आणि रवी भैयाच्या खुनानंतर साहेब वगळता तोच तर एकुलता एक पुरुष आमच्या घरात होता. अशा प्रसंगी त्यानं कचरणं आणि नकारात्मक विचार करणं योग्यच होतं. ती वेळच अशी होती की आम्ही सगळ्यांनी सकारात्मक आणि आनंदी राहणं आवश्यक होतं. त्यामुळे राहुललाही मी झापलंच. असा काय मूर्खासारखं वागतोय? जाऊन डॉक्टरांना विचार की मी पुन्हा केव्हा चालायला लागेन. या वागतानामुळे राहुलला काही वाईट वाटलं नाही. उलट त्याला उमेद आली. मी पूर्वीच्या फायटर सोनूसारखंच बोललेले ते पाहून तो हरकला. त्याच्या ओठावर एक स्मित झळकलं. डोळे चमकले. मी हसूनच त्याला प्रत्युत्तर दिलं. ते दृश्य पाहून सगळ्यांनाच हायसं वाटलं. पाय गमावला तरी माझी जिगीषा शाबूत होती याचा तो पुरावा होता. दुसरीकडे डॉक्टर्स साहेबांनी सांगत होते, खूप पेशंट पाहिले पण हिच्या इतकी हिंमतवान मुलगी पाहिली नाही. ती अगदी स्पेशल पेशंट आहे. आज ओबी-वॉनचा जमाना अवतरला आहे खरा. एका सामान्य मुलीवर ओढवलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशाचं आत्मभान हादरून जाऊ शकतं.
यावर आपला 15-20 वर्षापूर्वी विश्वास बसला नसता. अर्थात प्रसारमाध्यमांद्वारे ही किमया घडण्याआधी ती ब्रेकिंग न्यूज दमदार असावी लागते आणि थोडा भाग नशिबाचाही असतो. माझ्या बाबतीत दोन्ही गोष्टी जमेच्या होत्या. बरेली जिल्हा इस्पितळाच्या बाहेर हिंदुस्थान या हिंदी दैनिकाचा एक छायापत्रकार साहेबांच्या नजरेस पडला. प्रसंगावधान राखून त्यांनी माझी कथा या पत्रकाराला ऐकवली आणि जाता जाता मी राष्ट्रीय स्तरावरची व्हॉलीबॉल खेळाडू आहे हे सुद्धा सांगितले. सत्यलाभ न करताही श्रोत्यांचं कुतूहल जागृत करणं हे आधुनिक मार्केटिंगचं कसब नक्कीच त्यांच्याकडे आहे. दुसरे दिवशी हिंदुस्थानच्या बरेली आवृत्तीत माझी बातमी दुसऱ्या पानावर झळकली. साहेब म्हणालेच होते की ही बातमी बरेलीपुरती मर्यादित राहायची नाही. घडलं तसंच त्या वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीने हिंदुस्थान टाइम्स ती उचलली आणि बार उडाला. बरेलीच्या मेयर सुप्रिया एरॉन, बरेलीचे माजी खासदार आणि मंत्री संतोष गंगवार आणि भाजपच्याच नेत्या मनेका गांधी इथपासून अनेक स्थायिक नेते मंडळी मला भेटण्यासाठी येऊ लागले. सगळ्यांनी जवळपास तेच बोलून दाखवलं: भक्कम पाठिंबा, मदतीचं आव्हान, व्यवस्थेवर टीका इत्यादी इत्यादी. माझ्या बातमीला बहुतेक राष्ट्रीय वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जागा मिळाली. मी आता प्राईम टाईमचा विषय झाले होते. साहजिकच वाहिन्यांच्या ओबी व्हॅन इस्पितळाबाहेर येऊन धडकल्या. उत्तर प्रदेशात काहीही घडलं तरी त्याला राजकीय रंग चढतो आणि सत्ताधारी पक्षाला झोडपण्यासाठी त्याचा वापर होतो. राष्ट्रीय स्तरावरच्या एका खेळाडूशी येऊन चोरट्यांनी झटापट करणं आणि तिला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं जाणं हा सगळा TRPचा मसालाच होता. त्यातून उत्तर प्रदेशात महिला मुख्यमंत्री, टीव्हीच्या पडद्यावर माझी बातमी झळकत राहिली. इस्पितळाच्या खाटेवर पडलेल्या असह्य मुलीची दृश्य आणि साहेबांचे चटकदार बाईट्स, सगळा संकोच दूर सारून राष्ट्रीय स्तरावरच्या महिला खेळाडूंच्या नशिबात हेच असावं का? हा प्रश्न मी TV कॅमेऱ्यासमोर विचारावा हे मला साहेबांनीच सुचवलं. पुढं जाऊन मी म्हटलं, रेल्वेत काय किंवा रस्त्यावर काय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनाने आता तरी गांभीर्याने घ्यायला हवा. महिन्यावरून माझी बातमी वारंवार दाखवली गेल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात ती पोचली. ब्रेकिंग न्यूज म्हणजे एखाद्या रोगाच्या साथीसारखी असते. एका चॅनलने ती दाखवली की झाडून सगळी चॅनल्स त्या बातमीवर तुटून पडतात. बरेली इस्पितळाच्या बाहेरून लाईव्ह कव्हरेज सुरू झालं याची मला गंमत वाटली. काही जण ऐन मध्यरात्री कॅमेरा घेऊन माझ्या बाईटसाठी येऊ लागले. एकदा हे मोळ उठून गेल्यावर ते अर्ध्यावर सोडणं त्यांना शक्य नव्हतं. आता माझ्या प्रायव्हसीवर अतिक्रमण होणं ओघानंच आलं. ओबी व्हॅन घेऊन 24 तास इस्पितळाबाहेर तळ ठोकून बसलेले ते पत्रकार एखादी अगदी लहानशी घटनाही चुकवणार नव्हते. त्या नादात बिचाऱ्यांना धडपणे खायला प्यायलाही मिळत नसणार. ही सगळी प्रसिद्धी मला कुठे नेऊन टाकणार याची काळजी मला पडली. पण एक चांगलं झालं ते म्हणजे मला चांगली शुश्रूषा मिळू लागली. अनेक मोठे डॉक्टर मला बघून जाऊ लागले. मला पत्रकारांनीच सांगितले की त्यावेळी आपले पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर होते आणि तेथेही त्यांना बरेलीच्या दुर्घटनेबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यानंतर खुद्द पंतप्रधानांनीही रेल्वे मंत्र्यांकडे माझ्याबाबत विचारणा केली. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधींनीही दखल घेतली म्हणे. उत्तर प्रदेशातल्या निवडणुका फेब्रुवारी 2012 मध्ये होऊ घातल्या होत्या. त्यामुळेही असेल कदाचित, परंतु प्रत्येकच पक्षाच्या नेत्यांना आम आदमीविषयी वाटणाऱ्या सहानुभूतीचं प्रदर्शन करणं गरजेचं झालं असावं. बड्या नेत्यांना स्वतः येणं आणि आपल्या प्रतिनिधी पाठवणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांना मला भेटण्याच्या सूचना देणे प्रकार सुरू झाले. पहाटे 2:30 वाजता मला जागा करत साहेबांनी सांगितलं की रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि काही ज्येष्ठ अधिकारी माझा जबाब नोंदवण्यासाठी येत आहे. त्या शिष्टमंडळाने इतक्या अपरात्री माझी भेट घेण्यामागचा हेतू मला साहेबांनी स्पष्ट केला. रेल्वे मंत्रालयाची एक उच्चस्तरीय बैठक दिल्लीत सकाळी होणार होती. रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी आपला पश्चिम बंगालमधला प्रचार दौरा अर्धवट सोडून या बैठकीसाठी निघाल्या होत्या. अजेंड्यावर माझाही विषय ठेवलेला होता. त्या बैठकीत माझ्या संबंधाने काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती म्हणे. दुसरे दिवशी राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्तर प्रदेश सरकारकडून 1 लाख रुपयांचा धनादेश घेऊन आल्या. त्यांनी मला आश्वासन दिलं की माझ्या उपचाराचा सगळा खर्च बहुजन समाज पक्ष सोसणार आहे. परिवहन मंत्री राम अचल राजभर यांनी बरेलीच्या RTOतर्फे 51,000 रुपयांची मदत पाठवली आणि निरोप दिला की लवकरच ते स्वतः मला भेटायला येणार आहेत. त्याच दिवशी प्रचाराच्या धामाधुमीतून वेळ काढून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही भेटून गेले. ते म्हणाले, तू खरोखरच एक वीर बाला आहेस. आम्हाला तुझा अभिमान वाटतो. मी तुझी काय मदत करू शकतो? मी आता आमच्या पक्षातर्फे तुला 1 लाख रुपये देणार आहे. आणखी काय मदत हवी असली तर संकोच न करता मला सांग. मला काय झालं होतं कोण जाणे, पण मी बोलून गेले. अपंग खेळाडूंसाठी एक क्रीडा अकादमी सुरू करण्याची माझी इच्छा आहे.
त्यासाठी मला तुमची मदत